पण आजीचा आज पोपट झाला. बघा ही शाळा आहे रानोची, JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. बाबा पण भिजून आला एकदम. आता मी आणायला गेलो. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळी इडली बनवली. आता कशी आहे कशी आहे आता चांगली म्हणते. खातानी काढू नको मन. एवढा खाऊन सांग त्यांना एकदा. बरं मी खातो थांबा. कशी लागायली टेस्टी. आज सकाळी जाणार होते पण आता दुपारी जाणार आहे 4-5 वाजता. आता जाऊन काय झोपणारच आहेस. अशी एक एक खाण्यापेक्षा आता जायचे की चुरून खाल्ले होते मजा येते. काला 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 हा काला. गोळी खाल्लीस का तुझ्या उपाशी पोटीची होती ते. आता कोण खा की तुला. तर आज जेवायला पुरणपोळी बनवायले. धोंडे याला म्हणते तेव्हा धोंडे. गायला केले तर आणि पोळी दाखव. पोळी मम्मीची पोळी बघा फुगायली किती. आणि कुरवड्या पापड्या परत भजी. आज आजी आले म्हणून एवढं मोठं केलं. तर आता आम्ही चाललो जागेकडे, कारण की मुरुम पण येणार आहे. बोलला अर्धा 1 तास लागल. काय माहिती आता 4-5 दिवस झाले तेच म्हणायले. मग आज आला तर चांगलं आहे. आणि परत ते एक्स्ट्रा दगड आहेत का ते जागेत टाकायचे, म्हणजे कोपऱ्यानं घुस लागत नाही तर त्याच्यानं. आता पप्पा तर गेले, मी तिला जाणार आहोत. आता त्याच्यामध्ये पुरण असते बरं का. पहिले वरती चढला. ए उतर, टाकी वाकडी होईल. पाणी एकदम खालती निघत नाही रे. हा आणि तसं आता कसं काढणार आहेस. असं करून काय होणार आहे. आणि मग याच्यात भरून याच्यातलाच काढायचं परत. वर त्याच्यातलं याच्यात वाटायचं, परत याच्यावर टाकायचं असलं की याच्यातलंच काढायचं. म्हण ए नको उतर, नंतर पाईपानं मोठा पाईप आणू घरून. तेव्हा तिथं दगड होते ते दोन्ही पण उचलून मध्ये टाकलेत, म्हणजे कोपऱ्याला लावायला. बघा असं, म्हणजे याच्यानं घुस येत नाही, कारण की मागं स्पेस आहे ना, इथं घुस शिरू शकतात. म्हणून बाजूला दगड टाकायला. आणि तिथून गाडी पण इथे मुरुमाची असं बोलतायत. आता माती काढायला बाजूला ते कच, आणि मी तवाचं पाणी मारतो. तरी पण बघा एवढे मोठे दगड राहतात एक्स्ट्रा. झाले ते बाथरूमला होते, आता पुढं ठेवायचे कशाला तरी कंपाऊंडला. आता 12 वाजले. तर 12 किचन आणि हॉलपेक्षा बेडरूम मध्ये जास्त दगड आहेत आणि एकदम परफेक्ट झालेला आहे. जास्त दगडाचं झालेलं आहे खालती. हॉलमध्ये पण नाही, त्या कोपऱ्यात आहे थोडंसं, आणि किचन मध्ये आहे थोडंसं. पण हॉलचं एकदम मजबूत झालेला आहे पाया. हे सॉरी बेडरूमचा. चला मग आता चालू, लिहून झाले, भूक लागली आता, झालं सगळं. आजीला लय आईस्क्रीम खावटत ते, म्हणून आता आईस्क्रीम आणायला चाललोय. मग कोणाला खावटायले. नको का मग तुला. नको तर नकोच. 10 रुपये वाचतात माझे, मला काय आहे. बस करा, उठा झोपले तर तिथं. तर बघा ही शाळा आहे रानोची, JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, स्वामी विवेकानंद. आजीनं तिच्या साड्या सगळ्या गोळ्या केल्या. त्याची एक ठेव तेवढी फ्रीज मध्ये. गबाळच बांधायली. साड्या ते घेतलं. एकच पिशवी आणलेलीस का. पप्पाचं एक कोण फ्रीज मध्ये. ते म्हणाल ते खायचं नाही. आता ते बघा सगळ्यात अगोदर काढले सामोसे. सामोसे नाही, समोसे. तर आता मी चाललोय आजीला सोडायला. चला. तर बघा पाऊस कसला जोरात आलाय. आता मग आजीला सोडायला आलतो, परत चाललेत घरी. आता मी म्हणाल तुला थांब, नको जाऊ ऐकतच नाही. त्यांच्या नादात मला पण भिजावं लागलं. काय बहुत आबाळ वरतून तेव्हा कसलं बेकार आहे. जात पण नाही बघा इथं. बघा वारं. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे ना त्याच्याकडे चांगलं आहे यावेळेस. आता 2 व्हीलर वाल्यांना असं थांबावं लागतंय. पाऊस तर वाढतच चाललाय. थंडी वाजायली याला. गाडी वॉश पण झाली. तर माणसं पळतच चालले. पळत चिकन आहे त्याच्या हातात. चिकन घेऊन पळायले. एवढं मोठं चिकन तेव्हा तिघ
हा बाबा पाऊस होते. बाबा तर तिथंच थांबलाय 5 नंबर PVRच्या पुढं. हे तर झालं वाकडच झालं. हवाच एवढी सुटलेली अचानकच. हे बारिश का मौसम, हे बारिश के बूंदे आगे नहीं आता, स्पॉटिफाय पे जाके सुन लो. तर आता आम्ही घरी आलो कसं तरी करून आणि मम्मीच नाही यायला कशाच इथंच कुठं तर लपले. इथं लपली आहे. मी बाहेर जाऊन ओरडायले मम्मी मम्मी करून. काय झालं पोरगा आले आणि काय कुठं आहे तिथंच बसलाय. सॉरी उभं राहिलं गाड्यात 5-25 पाहिजे आहे. ये मी बोल थांबते म्हणलं तर ती आलं गावडं घ्यायला तिथे मला बोलवलं मी आलो नव्हतं. ते बाबा यानं मुकाट्याच फोन घेतलाय लावलाय. हे बरोबर केलास रे फोन करून. मी तुला बोललेलो जाऊ नको म्हणून आज. उद्या जावा कशाला पावसात थांबायचे मग कर काय वेगळं जायला लागलं वारं सुटलं. मुकाम्या गाडीनं जायला म्हणलं होतं नाही बी आलं तर फोन केला मुकाट्यात मोबाईल घेऊन. मला भूक लागली म्हणला त्याला या नाही लावलं काय ती बिस्किटचा पुडा पाणी आणलं मोबाईल घेतलाय त्याच्यातला काय तरी बरं झालं रे पावसात असल्या कशाला थांबायचं तेव्हा जायचं ना जरा झाले वारं सुटलं नुसतं इजाला गेले आता फोन बी नव्हता माझ्याकडे तुम्हाला. मला फोन केला यानं मला वाटलं पोचले काय की नंतर अजून डबल लावला की ना मग बोलला की इथं पाऊस आलाय लवकर येत दादा आजी तर थांबली इथं बोलवायली आजी. मी बोलायला तो थांब म्हणून. मी काय बोला तू उद्या सकाळी जा. तर आता बाबा पण भिजून आलाय एकदम. आता मी आणायला गेलतो मला डबल भिजवलंय. लाईट गेलीय का नाही लाईट बंद केली नाही नाही गेलीय लाईट. तिथं मग मी काम करायला ती अजून वल्ला झाले सगळं शर्ट वल्लाय. नाही ऑटो नाही 3 दुपारा म्हणलं होतं तर नग आता नग दुपारा डिझेल मुळे नाही पेट्रोल डिझेल मुळे कमी झालं. डिझेल कमी झालं पण आजीचा आज पोपट झालाय. उगा जाऊन बसले तिथं बिनकामाचं. दुपारी पप्पाला फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलेले आता जेवण झाल्यानंतर भेटले मला. आणि पप्पाला विचार पप्पा जेवण झाल्यानंतर आता खाऊ वाटत नाही पप्पाला त्यामुळे मी खायलोय. आता सगळे पाहुणे आले तरी मग मी काम करायले. असं असतं बिझनेस वाल्यांचं. कारण की अर्जंट आता ब्लाऊज ते आले तर फेस्टिवल मध्ये लई धंदा होता सगळ्याच बिझनेसचा. आणि आता सगळे क्रिकेट बघत बसले तर आजी ते सगळं. आजीला कळत नाही तरी पण बघत बसले. फक्त मारलं की तेवढं मध्ये छक्का लागला चौका लागला. कोणालाच एक्सपेक्ट नव्हतं. आजी सोबत जो पोपट झालाय ना घरातलं एकूण एक जण म्हणायचं सगळे थांबा थांबा थांबा. हिला जायचं होतं तिथं जाऊन थांबले. आल्यानंतर मग बोलते की उगाच आले परत. आबा पण म्हणले कशाला येईल होते पाऊस आलता तर राहिले आज. बघा आमच्या घरातलं माकड परत जागा झालंय आता. ते कसं कोण चढलं नाही आजपर्यंत हेच चढलं इथे येऊन बसलंय डायरेक्ट. आम्ही बाहेर बसलो कारण की बाहेर थंड वारं येईल. तिकडून वरडायले तर म्हणून उतर पिले उतर. शांतच झाला. कीर्तन करायले दोघं एकत्रच टाळी वाजवायलेत.